शाळेची सोय ही समजे तर या म्हणतात इथंच आम्ही पण आहे. बघ मग मी व्हिडिओ काय मम्मी सारखे बघत बसते ती, काय सांगायचं. एकदा व्हिडिओ बघितला परत एकदा बघते ती. कोणाचं बघते? तुमचा मग तू खवळ. लोहगाव विमानतळ इथं पोचलेलो मित्रांनो. आता म्हणलं आता काय करता, हळद कुकू लावताय काय मला? नाही वहिनीला घेऊन आल्यानंतर काय नाही दादा तसं नाही. पैसे उलट पार केला. मॅडम मी प्राथमिक शाळेत दोघं पण शिक्षक आहेत आणि त्यांचं इकडं ही का रूम पासून जवळच आहे. इथं एरियात रूम आणि एवढ्या शाळा. धन्यवाद तुम्ही आणि सर पण तुम्हाला दादा मला स्वप्नच बघते असं वाटते, खरंच वाटत नाही तुम्ही आमच्या घरी आलात. छान वाटलं तुमच्या घरी. चला येऊ का? एक दिवस जरी नाही व्हिडिओ त्यांचा पाहिला तरी करमत नाही. ला जाणार होतो. इथून 1 तासाचा रस्ता आहे. वाटत नाही आम्ही पोहोचल म्हणून, कारण पाऊसच एवढा आहे. सासरे छोटी मुलगी आता बाई आहे इकडे बसला. तर पूर्ण वाल फॅमिली बसलो जेवायला. छान वाटलं. हे बघा मित्रांनो, एवढा पाऊस चालू झाला ना पुण्यामध्ये. पुणे स्टेशनकडे आता हे बघितलं ना. शेवटी लॉज बुकिंग केला. बराच उशीर झाला मित्रांनो आणि आता पुण्याच्या अलीकडे बसलोय नाश्ता करायला इथं बघा. तर एक अर्ध्या तासामध्ये पुण्यामध्ये पोचतोय. तर इथंच मला दुपार झाली आहे. कसं व्हायचं काय की पावसाचं तर काय वातावरण दिसत नाही. चला पुण्यामध्ये गेलं तुम्हाला दाखवतो कुठल्या लोकेशनला कुठल्या ठिकाणी जातो. पुण्यामध्ये सुद्धा पोस्टर लागलेत बघा इथं बारामतीचे. फायनली मित्रांनो पुण्यात पोचलोय आणि हडपसरमध्ये आता मी सध्या. आणि बघितलं ट्रॅफिक असं पुण्याचं बघा. पोलीस स्टेशन आता बायांच्या मागे निघालो. हे जिजेकडे जाणार रोड असं इकडं ब्रिज. आता जसे हे निघतील तसे यांच्या मागे जायचं. हे आहेत प्रज्ञान तिचे पप्पा. लय लांब चालवलं बाबा यांनी गल्ली गल्लीत. हॉल आणि इकडे हे दरवाजे आले की. आणि इकडं किचन. हे किचन आहे असं. खिडकी वगैरे आउट फॅन. आणि इकडं बाथरूम टॉयलेट आणि बेडरूम. तिकडं कसं एरिया. तिकडल्या बिल्डिंगमध्ये राहता का तुम्ही? मोठा एरिया आहे हा. वरती रूम बघितले आता आहे. तर दुसऱ्या मजल्यावरती ग्राउंड फ्लोअरला पाहिजेत. बघितले तिकडल्या साईडला. तर तिकडं बघा एवढं आतमध्ये या. असं तिकडं पण रूम आहे त्या दुसरं मध्ये. कुठे गेलं? चला बघूया आपण. ही शाळा जवळच कुठली ही? हो. पलीकडे पण आहे. तर मित्रांनो इकडं आलतो आपल्या प्रज्ञाच्या घरी. तर चहा सरबत झाला आणि रूम दाखवली आम्ही माझ्यासाठी. घ्यायला आले तिकडं हडपसरला. हडपसर पोलीस स्टेशन कशी घ्यायला आले. छान वाटलं आणि पाहुणचार केला. रूम वगैरे दाखवली. आता गावकरीच आहेत आणि प्रज्ञासारखे व्हिडिओ बघते आमचे. होय. मम्मीचं मग प्रज्ञा तू म्हणली की माझं मग तिचा नंबर असले मग तिथेच नाव असं बा. इतके दिवस ओळख होती फक्त प्रज्ञा नावाने. पण हे तर समृद्धी नाव आणि ती प्रज्ञा. बघा मग आता प्रज्ञा ताई. ते काही छान वाटलं तुमच्या घरी. चला येऊ का? चला मित्रांनो. पुणे म्हणलं की मित्रांनो गर्दी आली. बघितलं का? पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ ही समजी गर्दीच आहे. बघितलं. आता तिथून रूम बघून दुसरीकडे चालू आहे दुसऱ्या फॅनच्या घरी. तिथं पण रूम दाखवणार आहेत आपल्याला. तर चला आता शिका पुण्यात शिरलोय बघा. आणि इथं आता वाजल्यात
बघा 4:25 झाल्यात. अजून तर पिंपरी चिंचवडला कधी पोचून सांगता येत नाही बाबा, इथंच लय उशीर झाला. मित्रांनो आता ज्यांच्या घरी जायचं आहे त्यांच्या घरी लहान बाळ आहे, तर त्यांच्यासाठी थोडा खाऊ घेऊया. त्यांच्या घरी चालू आहे बघा, लईच गल्ली बोळाने. आता त्यांना कॉल करावं की बाबा आलोय म्हणून. बारकं काय येतं हे बघा मित्रांनो, आता आलोय ह्यांच्या ताईंच्या घरी. तर पोहे पापड तर दही वगैरे दिले ह्यांनी खायला. ताई छोट्या बसल्या त्यांचा. मोदी साहेब मोदी साहेब काय म्हणतात काय नाही. चला नाश्ता करतोय, थांब म्हणतात पण नाही, आपल्याला अजून पुढे जायचं. बरेच जण वाट बघतात. सर्वांची गाठी घेऊन महत्वाचं काम करायचं. नाही मी ओमला तेव्हा भागी पेपरी नव्हती ना त्याच्यामध्ये हे काय नाही मला ठेवू दे. अहो ओमला ही नंतर आल्यानंतर तुम्ही करा. नंतर त्याला ड्रेस घेऊ पण आता नाही, आता खायला घेऊन जाऊ. नाही त्याला नाही ऐका तुम्ही ऐका, हे पैसे हे चुकीचं आहे. तुम्ही नाही. म्हणला हे तर समाधान मी आहे. खायला आणणार होते पण मी खाली गेले नाही त्याला. नाही असं नको नाही शपथ आहे, अहो, माझी नको. शपथ आहे. नको. लेकराला पैसे नको, खायला पैसे घेऊन जाऊ. त्यांनी मला देऊन गेले काहीतरी ते लेकरांना खायला. बरं घेतो थांबा. मला इकडं नरेंद्र मोदी संग बोलू द्या. नरेंद्र मोदी काय चाललंय तुमचं? व्हिडिओ बघतो का तू? बघतोय ना आवडीनं. बघतो ना. खायला घेऊन बसला खा की. कोणी तुम्हाला भांडण केलं दादा काय म्हणतो. हा. मग मी ते लई वंगळी आहेत बघा, आपल्या दादाला भांडण करतात. होय बरं, ठीक आहे. आता आलो ताईंच्या घरी, चहा नाश्ता वगैरे केला, छान वाटलं. ताई तुम्हाला कसं वाटलं? मग खरंच असं काय नाही, मोठ्यापेक्षा चांगलं वाटतं बरं दादा. आपली जी फॅन आहेत गरीब लय चांगले असते, ते कुठं नाही कुठं ठेव करतात, बरोबर ना. छान वाटलं यांना भेटून. तर यांचे मिस्टर म्हणले होते दादाला थांबून घे, राहावं दादा तर खरंच ना. संध्याकाळ जेवण वगैरे काही नको. भेटलो जाता जाता, छान वाटलं. तर निघतो आता, नेक्स्ट टाइम आल्यानंतर वहिनीला आता नक्की घेऊन या बघा. जमतंय. हा एक सेल्फी तर घेऊ दादा. हा घेऊ की. थांबली गाडी, खालनं रोड आहे. मित्रांनो बराच टायमिंग झाला आहे, आता वाजल्यात 6:18 आणि आता मी आहे विश्रांतवाडी लोहगाव विमानतळ. आणि मी लग्नाच्या अगोदर आमच्याकडं कामाला होतो, तर आमची ऑफिस तिथं पाठीमागे होता. तर त्या साहेबांना भेटायचं, मला कॉल केला होता पण व्यस्त आहेत, रिटर्न करतो. तोपर्यंत एका फॅनच्या घरी जाऊन येतो. चला लोहगाव विमानतळ तिथं पोचलेलो आहे मित्रांनो. आता बघितलं का पूर्ण एअरपोर्ट आहे हे. चला तर आता मित्रांनो लोहगावमध्ये इकडं आणि यातला ज्यूस. मित्रांनो हे आहे गणपती मंदिर. चल आणि भरपूर गल्ल्यात चुकल्यानंतर आता शिक सापडलं घर फॅनचं आणि त्यांच्या घरी निघालं. त्यांचे मिस्टर आले ते घ्यायला, सापडलंच फॅन आहेत. तर हे आहेत टीचर मॅडम. हो या सर इकडं. आपली किती अपदा झाली तेवढं सांगा थोडं. मला घेण्यासाठी मॅडमने पाठवलं. मॅडम मला पहिलं निघा तुम्ही. सर आले तर त्यांना घेऊन या. तर मी थांबलो किराणा दुकानापाशी, गेलेत माझ्या पुढनं गेल्यात. मी हात करतोय गेल्यात. मी घरी पोचलो, मग मागणं आले. मी बोलून घेतलं, म्हटलं सर मी घरी आलोय, तुम्ही दोघांची चुकामुक झाली. हा असं झालं. तर आलो घरी, चहा पाणी केलं. खूप छान बरं वाटलं. लय आपुलकी वाटली तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही जेवढं आमचं कौतुक करता तेवढं आम्हाला तुम्हाला सांगून भारी वाटतं. अजून जोश येतो आणि भारी वाटतं की उत्सव येतो. Yes, yes. नाही बरोबर आहे. काय आमची समधी ताकद आणि ही तुम्हीच असताय, नाही, बरोबर आमचं आहे. कोण नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. युट्यूब फॅमिली तुम्हीच. तर तुम्हीच मला नाही खूप सपोर्ट केला तर काय तेव्हा. खूप हा मुलगा आणि झालंय काय, हा रुसलाय. कारण त्याची छोटी कटिंग केली म्हणून तो रुसून बसला. Yes, yes. काय नाव आहे? तनिष्क मोरे. तरी आल्या त्यांनी तक्रार केली, सर ही काय करते मम्मी सारखं तुमचं बघ. सरांनी तक्रार केली. नाही, माझी नाही तक्रार. आम्ही कोल्हापूरला फिरायला गेलतो. कुठे फिरायला गेलता? कोकणात. कोकणामध्ये आम्ही इकडं एन्जॉय घ्या बघतो आणि ही व्हिडिओ तुमचं बघत बसतो. खरं आहे, अगदी खरी गोष्ट आहे बरं का. म्हणजे मला एक दिवस जरी नाही व्हिडिओ त्यांचा पाहिला तरी करमत नाही. बारामतीला मला तुम्हाला भेटायला यायचं होतं, परंतु काय कोल्हापूरला गेले. त्याचा काही योग आहे ना, ही 3 वर्ष झालं हीच ऐकतो म्हणून मीच आलो शेवट. काय करावं. कॉन्टॅक्ट नंबर नसल्यामुळे मी त्यांना भेटू शकले नाही. योगायोगाने मी काल त्यांचा व्हिडिओ बघितला आणि मग बर्थडे ना त्याचा बर्थडे नाही birthday नाही. असेच येणार होते की 31 तारखेला भेटायला. हा. अजून या म्हणतो, असं काय नाही. मी भेटलो म्हणून
आता नाही, तुम्ही आता भेट मला द्यायला येतात नाही, गरजेचं. त्यांना घरच्यांना भेटायचंय नक्की येईल एकदम बिग फॅन आहेत, छान वाटलं. अशी तुम्हाला सांगतो ही लोहगावमध्ये आहे, तर घर पण दाखवलं, घर पण खूप छान आहे. समजा फिरून आपल्या माणसाचं घर नाही, आपल्या माणसाचं घर बघून छान वाटलं. आम्हाला एवढं एवढं वाटलं मोठं. आमच्या तालुक्यातला आता- माणूस माहिती ते येतोय म्हणजे आम्हाला थोडंसं आमच्या गावाकडची लोक आली म्हणून आम्हाला जास्त आनंद वाटला. आणि हे आहे दुसऱ्या मजल्यावरती, आता खालचं रेंट मी दिलेलं आहे. तर आता नको नको बोललं तरी हॉटेलला आग्रह केला जेवण्यासाठी, चलाच बोलतात. यायचं नाही आहे खरीच प्लॅनिंग करायचं होतं, परंतु आता कसं आहे मिसेसला जॉबला असल्यामुळे असू द्या, तुमच्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये पण माणुसकी धरून तुम्ही पुढे चालताय, ह्यातच मी खुश आहे, आनंद आहे मला पण. बरं चला, खूप छान ठीक आहे. वाटलं. तर निघतो आता आम्ही. हाय त्यांचा मान, तर थोडं जेवण करूया, नंतर नक्की. नेक्स्ट पुढे जायचं. अजून पण मी विश्रांतवाडी अजून लय पुढे जायचं होतं, काय नाही मी जात नाही आता पुढे, हेच आहे. बरं, चला ठीक आहे. ओके बाय. मित्रांनो, लोहगाव मधलं एकदम प्रसिद्ध हॉटेल फायनली सरांनी जेवायला आणलंच. आणि इकडं पेशंट बोकड्याचं मटण आहे बघा, असं इकडं हे बाजरी भाकर वगैरे. तर जेवायला बसलो आणि योगायोग असा झाला की ह्यांचे सासरे पण भेटले, मिवणी पण भेटली, मॅडमची बहीण. आता जेवण करतो आणि प्रसिद्ध हॉटेल आहे. आणि सरांनी इथं हॉटेल मालकासंग पण ओळख करून दिली आणि रूम बघायला लावली त्यांना, आणि ते बघतो बोलू. तर आज गार्डनला बसलो असतो जेवण करायला पावसामुळे. मोठं हॉटेल आहे बघा. तर चला जेवण करूया. अरे मित्रांनो, ते बघा जेवण वगैरे केली, खूप छान पाहुणचार केला. तर आता निघालोय. तर असा पाऊस आला आहे इकडं विश्रांतवाडीच्या पुढं, खूप पाऊस आलेला आहे. आणि आम्ही एका साईडला थांबलो होतो, तर आता थोडा पाऊस उघडला आहे. तर आता असं वाटतंय आम्ही की चॅलेंज म्हणून आता आम्हाला नाही इलाजाने इथंच आता कुठतरी लॉजला झोपायला लागते. तर चला, तर बघूया. पुढं पण पाऊसच आहे, हाताने एक तास गारठून मरणच आलं. हाताने दुखणं आणायचं नाही आपल्याला. बघा लय भिजलोय, आलं थोडं हे झालं, गाडी लावली खाली, एंट्री केली आणि लॉज बुकिंग केला. आणि लॉजवरती मी झोपतो. इकडं आहे कूलर थंड, इकडं टी व्ही वगैरे, फॅन वगैरे आहे, फॅन चालू करतो आणि इथं मस्तपैकी झोपतो. आता प्रियंकाचा कॉल आला होता, प्रियंकाला सांगितलं मी सकाळी येतोय. आता त्या मित्राला कॉल केला, त्याला म्हणलं भाऊ सॉरी, उद्या सकाळी तुझ्याकडे येतो म्हणलं, पण नाराज होऊ नको. काय भाऊ म्हणलं, वाट बघत बसलो होतो, जेवण वगैरे जेवण हे करून आलो म्हणलं. तर सकाळ सकाळ उठूया आपण आणि मित्राकडे जाऊया. तर चला आता मी झोपतो. तर असा माझा पुण्याचा प्रवास, रूमा बघतोय अजून. तर चला मस्तपैकी झोपतो. गुड नाईट.